आपल्या सांगली जिल्हा परिषदेमध्ये नुकतीच जी जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना आणि इतर मित्र पक्ष, समविचारी पक्ष अशा सगळ्यांना जिल्हा परिषदेमध्ये चांगलं यश मिळालं आणि गेल्या काही दिवसांपूर्वी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये एकूण 60 पैकी 64 सदस्यांनी ह्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून इथे बसवले आणि उपाध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचे सदस्य त्या ठिकाणी बसवले। आज सभापतीच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये राज्याचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब, सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालजी पाटील व काँग्रेस पक्षाचे नेते, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब, आदरणीय अजितराव घोरपडे सरकार, आदरणीय विलासराव जगताप साहेब, आदरणीय राजेंद्र अण्णा आणि खास म्हणून आता आमच्यात एक चांगली आणि नव्याने आज जी सभापती निवडीमध्ये भर पडलेली आहे ती शिवसेना आटपाडीचे तालुका अध्यक्ष आणि त्यांचे काही सहकारी सदस्य सन्माननीय तानाजीराव पाटीलजी हे सगळेही आता आमच्यासोबत सामील झालेले आहेत, आमच्यासोबत आहेत। अशी एकूण आता जिल्हा परिषदेमध्ये 37 जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ही आता आम्हा सगळ्यांना एकत्रित करण्यामध्ये मोठे यश मिळालं आणि जिल्ह्यातल्या या सर्व नेत्यांचं मी खास करून या ठिकाणी त्यांचे आभार मानेल। शिवसेना उभाटाचे अभिजित पाटीलसुद्धा यासोबत आमच्यासोबत आहेत आणि त्यांचाही उल्लेख करेल। या सगळ्या नेत्यांनी आता जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्यातल्या लोकांना जे त्यांच्या मनात इच्छा होती त्या इच्छेनुसार आज खरं तर आम्ही हे 37 लोक आणि सगळे ज्यांनी सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेले 25-30 वर्षाहून अनेक नेते, माजी आमदार, माजी मंत्री राहिलेली जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी एकत्रित येण्याचा निर्णय केला। तो जिल्ह्याच्या हितासाठी, विकासासाठी अनेका चांगल्या विचाराने या जिल्ह्यामध्ये ज्या लोकांच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या अपेक्षा आहेत त्या मजबूत करण्यासाठी आज आम्ही हा निर्णय घेतला आहे। आणि त्याचबरोबर मला आता नुकतीच बातमी कळाली की जे सभापती निवडीसाठी केवळ 4च अर्ज दाखल झालेले आहेत, विरोधी पक्षाने कुठले अर्ज दाखल केलेला नाही, म्हणून जवळजवळ आता ही बिनविरोध निवड झालेल्याची प्रक्रिया ही आता आपल्याला पाहायला मिळते। ती लवकरच निवडणूक अधिकारी घोषित करतील असं दिसतंय आणि म्हणून 100% हा फार मोठा विजय, हा पुरोगामी विचाराचा आहे, हा सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचा आहे, जनतेचा आहे आणि जी मूठ पुन्हा एकदा या सर्व पक्षाच्या नेत्यांनी, माजी आमदारांनी बांधली त्याचा हा विजय आहे। आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काय सगळे विभाग आहेत त्यातून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती हे चांगल्या पद्धतीने काम करतील आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन त्यांना राहील, लोकांच्या अपेक्षेपलीकडे चांगलं काम करतील हा विश्वास मला आहे। पण पिक्चर संपलाच ना, बाकी कुठला आता ठीक आहे, शेवटी क्लिअर झालं ना पिक्चर, म्हणून आता आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी सांगितलं की चंद्रकांत दादा जसं जयंतराव पाटील साहेबांचे हितचिंतक आहेत तसे ते सांगली जिल्ह्यातल्या आम्हा सर्वांचेच हितचिंतक आहेत, म्हणून मी एवढंच म्हणेल ते राज्याचे ज्येष्ठ नेते त्यांच्या बाबतीत आम्हाला काही बोलणं योग्य वाटत नाही, परंतु मला एवढंच सांगायचं आहे की 37 हा आकडा हा स्पष्ट दिसून येतो, म्हणजे बहुमताला 30-31 हवे होते, त्याच्या पलीकडे जाऊन आता 37पर्यंत आम्ही पोचलेलो आहे। म्हणून आज सभापती निवडीत मला एवढंच अपेक्षा आहे की राज्य सरकारने सांगली जिल्हा परिषदेकडे आता चांगल्या हेतूने पाहावं, चांगल्या भावनेने पाहावं। ही जिल्हा परिषद ही लोकांची, लोकांमधनं आलेले निवडून आलेले सदस्य आहेत आणि तब्बल 9-10 वर्षानंतर जेव्हा जिल्हा परिषदची निवडणूक होती त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याचा विकास हा चांगल्या पद्धतीने या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, सदस्यांच्या माध्यमातून होऊ शकतो। मला खात्री आहे तो विकास चांगला होईल। सांगितलं आता शेवटी सांगली जिल्ह्याचा राजकीय इतिहास सगळ्यांना माहिती आहे आणि आज जी इथं काही समविचारी पक्षातली मंडळी जी स्वइच्छेने आमच्यासोबत आलेली आहेत, यात अनेक नेते मंडळी आहेत ज्यांनी सांगली जिल्ह्यातून महाराष्ट्राचं राजकारण केलं आणि अनेकदा त्यांनी आमदारकी भूषवलेली आहे। या सगळ्या लोकांनी सांगली जिल्ह्यातल्या लोकांचं हित पाहिलेलं आहे, लोकांची मनातली भावना आणि इच्छा पाहिलेली आणि त्यानुसार खरं तर या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी हा निर्णय घेतला। आटपाडीतले तानाजी पाटील असतील, ह्यांनीसुद्धा हा निर्णय चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे
आणि म्हणून मी जयंतराव पाटील साहेब, विशालजी पाटील, आम्ही सगळे आज आम्ही एकत्रितपणे ही जी मूठ बांधली आहे, निश्चितपणे जिल्ह्याच्या विकासामध्ये आम्ही एकत्रित सगळे एक दिलाने एक विचाराने पुढेही कायम राहून आम्ही काम करू. आता योगायोगाने रणनीती आहे. यापुढच्या काळात सुद्धा एकत्र जयदीप भोसलेंचे वडील मोहन काकांनी खूप चांगलं काम आटपाडी तालुक्यात केलं आणि त्यांचं जयदीप भोसलेंचं त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये चांगलं काम आहे, संपर्क आहे, थोडं वर्चस्व आहे. सन्मान्य तानाजीराव पाटील जे आटपाडीचे नेते आहेत त्यांनी त्यांना चांगली मदत केली आणि म्हणून एक चांगलं टीम ज्याला म्हणतो आपण समविचाराची ही टीम आहे. त्यांचं पूर्वीपासून कदम साहेबांवर निष्ठा राहिलेली आहे, परंतु आज ह्या सगळ्या चांगल्या हेतूने ते इथं आमच्यासोबत आलेले आहेत. या माध्यमातून निवडणूक सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने लढवली की या माध्यमातून भाजपला रोखण्याचा प्रयत्न त्याला यश आला असं तुम्हाला म्हणायचं. म्हणून तुमचा जो उद्देश आहे भाजपला रोखणं आहे का त्याला नाही, यश आलं? प्रत्येक जिल्हा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात जिथं आज काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ असेल, या प्रत्येक जिल्हा परिषद गटात समोरचा जो विरोधी पक्षाचा उमेदवार होता हा सत्ताधारी पक्षाच्या भाजपचाच होता आणि म्हणून लोकांनी कौल दिलेले ना, जेव्हा ते ह्या 3 पक्षातल्या लोकांना निवडून देतात मग कौल स्पष्ट दिसून येतो की लोकांनी काय केलं आहे, म्हणून कुणाला नाकारलं आणि कुणाला स्वीकारलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.